सगळ्या दुःखांचा अंत भगवद्गीता. सार श्रीमद भगवद्गीतेचे अनमोल उपदेश. श्रीमद भगवद्गीतेजवळ तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतीही इच्छा असो, श्रीमद भगवद्गीता तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते. तुमच्या प्रत्येक समस्येवर उपाय देते. ती अडचण तुमच्या मनाची असो, धनाची असो, शरीराची असो किंवा तुमच्या नात्यांची असो, तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्येचे उत्तर श्रीमद भगवद्गीतेत नक्की मिळेल. आज आम्ही त्याच श्रीमद भगवद्गीतेतील असे 11 अनमोल उपदेश तुम्हाला सांगणार आहोत, जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतील. फक्त तुम्ही या गोष्टी व्हिडिओच्या शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका. जो व्यक्ती हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकेल त्याला आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्येवरचा उपाय नक्की मिळेल. त्याला आपल्या आयुष्यात जे काही हवे आहे ते निश्चित मिळेल. 1. अन्यायी व्यक्तीला कधीही सहन करू नका. श्रीमद भगवद्गीतेचा सर्वात पहिला उपदेश हाच आहे की जर कोणी तुमचा जवळचा असेल किंवा तुमच्यापेक्षा मोठा असेल तरी त्याचे आपल्याप्रती असलेले गैरवर्तन कधीही सहन करू नये. हा गीतेचा उपदेश आपल्या जीवनाशीही जोडलेला आहे. आपणही आपल्या मनातील बहुतेक दुःख हेच विचार करून आयुष्यभर सहन करत राहतो की हा तर माझा आपला आहे, हा तर माझ्यापेक्षा मोठा आहे, याला आपण कसे काही बोलू शकतो. आपण जर सहन केले नाही, काही बोललो तर आपले संबंधच बिघडतील, आपलं नातंच संपून जाईल. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जो व्यक्ती तुमच्या दुःखाचे कारण आहे त्याला तुम्ही आपला कसा काय मानू शकता. आपला तर तो असतो जो आपल्या अडचणी दूर करतो. त्यामुळे गीतेचा हा उपदेश आहे की कोणालाही स्वतःचा फायदा उचलू देऊ नका, कोणालाही स्वतःवर अत्याचार करू देऊ नका. कारण तुम्ही जितके सहन कराल, लोक तुम्हाला तितके अधिक सहन करण्यासाठी मजबूर करतील. गीतेचे पहिले अध्याय, ज्याचे नाव अर्जुन विषाद योग, आणि दुसरा अध्याय ज्याचे नाव सांख्य योग आहे, त्याच्या आरंभी अर्जुनाने श्रीकृष्णासमोर आपले दुःख व्यक्त केले आहे की हे केशवा, मी कौरवांशी युद्ध कसे करू शकतो. हे सगळे माझे आपलेच आहेत. मी भीष्म पितामह आणि द्रोणाचार्यांशी युद्ध कसे करणार, कारण ते दोघेही माझ्यासाठी पूजनीय आहेत. म्हणून या गुरुजनांना मारण्यापेक्षा मी भिक्षेचे अन्न खाऊन आपले जीवन व्यतीत करेन. आणि ज्या कौरवांशी मी युद्ध करणार आहे ते धृतराष्ट्राचे पुत्र माझे भाईच आहेत, माझे आपलेच आहेत. या सगळ्यांना मारण्यापेक्षा मी संन्यासी व्हावे. तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की इथे कोण आपला आहे आणि कोण परका आहे. जो अधर्म करत आहे त्याच्याशी युद्ध करणे तुला मोक्ष आणि मुक्ती देईल. तू आपल्या मनाचा हा मोह सोडून दे, नाहीतर संपूर्ण जग तुझी निंदा करेल, तुला भित्रा म्हणेल. गोष्ट आपल्या परक्याची नाहीये, गोष्ट धर्म आणि अधर्माची आहे. गोष्ट बरोबर आणि चुकीची आहे. जर तू चुकीच्या गोष्टीला सहन करशील, त्याचा अंत करणार नाहीस, तर चूक करणाऱ्याला अधिक बळ मिळेल, तो अधिक चुका करेल. म्हणूनच मनाचा मोह त्यागून तू युद्ध कर. महाभारतातील आणखी एक कथा आहे. जेव्हा अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू युद्धात मारला जातो तेव्हा अर्जुन खूप दुःखी होतो, रडू लागतो. तो श्रीकृष्णांना म्हणाला की माझा पुत्र अभिमन्यू मारला गेला आहे. मी हे दुःख बिलकुल सहन करू शकत नाही. मी पण स्वतःला संपवून टाकेन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला आत्म्यांच्या लोकांमध्ये घेऊन गेले, जिथे अभिमन्यू आनंदाने बसलेला होता. कारण त्याने क्षत्रिय धर्मास योग्य असे वर्तन केले, म्हणूनच त्याला उत्तम पदाची प्राप्ती झाली. जेव्हा अर्जुन अभिमन्यूजवळ रडत रडत पोहोचला तेव्हा आपल्या पुत्राला बघून अर्जुन खूप आनंदित झाला. त्याला गळ्यात लावून म्हणाला की हे पुत्रा, तुझ्याशिवाय मी जगूच शकत नाही. मी तर आपल्या जीवनाची आशाच सोडली आहे. तेव्हा अभिमन्यू म्हणाला की तुम्ही कोण आहात. अर्जुन म्हणाला, मी तुझा पिता आहे, तू माझा पुत्र आहेस अभिमन्यू. तेव्हा अभिमन्यू म्हणाला की कोण पिता कोण पुत्र, माझे हजारो जन्म झाले आहेत. कोणत्या तरी जन्मी मी तुमचा पिता बनतो आणि कोणत्या तरी जन्मी मी तुमचा पिता बनतो. आत्म्याला ना कोणी माता असते ना कोणी पिता असतो. जेव्हा अर्जुनाने पाहिले की माझा पुत्र मला ओळखतही नाहीये तेव्हा त्याचा सगळा मोह संपला. म्हणून गीतेचा हा उपदेश नीट समजून घ्या की इथे कोणी आपला किंवा परका नाहीये. जो वाईट वेळी, अडचणीच्या वेळी आपली साथ देतो, फक्त तोच आपला असतो, बाकी सगळे परके आहेत. 2. गेलेल्या गोष्टीचे दुःख करू नका आणि येणाऱ्याची चिंता करू नका. गीतेचा दुसरा उपदेश हा आहे की जे निघून गेले आहे त्याचे कधीही दुःख करू नका आणि जे येणार आहे त्याची बिलकुल चिंता करू नका.
जेव्हा महाभारताचे युद्ध चालू होते तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगितले की जर हे युद्ध झाले तर करोडो लोक मारले जातील. जे सैनिक आणि योद्धे या युद्धात मारले जातील त्यांच्या स्त्रियांचे काय होईल, समाज पुढे कसा जाईल, आणि अशा अनेक गोष्टी अर्जुनाने विस्तृतपणे सांगितल्या आहेत. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी म्हटले, अशोच्चान्व नशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, तू मोठ्या मोठ्या ज्ञान्यांसारख्या गोष्टी करतोस, पण जो खरा ज्ञानी असतो तो जे लोक मरून गेले आहेत, निघून गेले आहेत किंवा एक दिवस जाणार आहेत त्यांची चिंता करत नाही, त्यांचे दुःख करत नाही. तुझ्या हातात काहीही नाहीये. तू इच्छित असूनही काहीही नियंत्रित करू शकत नाहीस. जीवन आणि मरण ही तर प्रकृतीची नियती आहे. म्हणूनच जो ज्ञानी असतो तो कोणाच्या मरणावरही रडत नाही. ज्ञानी लोक ना तर भूतकाळाचा शोक करतात आणि ना तर भविष्यकाळाची चिंता करतात. म्हणूनच जे होणार आहे ते होऊनच राहते आणि जे नाही होणार आहे ते कधीच होणार नाही. ज्याच्या बुद्धीत हा निश्चय पक्का बसतो त्याला कधीही कोणती चिंता सतावत नाही, कोणतेही दुःख सतावत नाही. आपल्या सगळ्या दुःखाचे कारण हेच आहे. एकतर आपण जो काळ निघून गेला आहे त्याचा विचार करून हैराण होत राहतो, किंवा भविष्याची चिंता करून करून स्वतःला आजारी करतो, नष्ट करतो. गीतेचे ज्ञान आपल्याला हेच शिकवते की ना तर आपण गेलेला काल बदलू शकतो, ना तर येणाऱ्या काळाला नियंत्रित करू शकतो. आपल्या हातात फक्त वर्तमान आहे, फक्त आजचाच क्षण आहे. आपला 98% ताण आणि चिंता भूतकाळ आणि भविष्यकाळाबद्दल विचार करत राहण्याने होते. आपण नेहमी त्यातच जगत राहतो, पण वर्तमानात कधीच जगत नाही, या क्षणाचा कधीच आनंद घेत नाही. जेव्हा तुम्ही वर्तमानाचा संपूर्ण आनंद घ्यायला शिकाल तेव्हाच तुमच्या आयुष्यातून ताण कमी होईल, चिंता संपतील. वर्तमानात जगणे ही एक खूप मोठी उपलब्धी आहे. आपल्या हातातही फक्त आजचाच क्षण आहे. आपल्याला जे काही करायचे आहे आजच करायचे आहे. कधीही हे विचार करून वेळ वाया घालवू नका की माझ्याकडे अजून खूप वेळ शिल्लक आहे. एका गुरुजींनी आपल्या एका शिष्याला पारस दगड दिला. तो शिष्य खूप आळशी होता, प्रत्येक काम उद्यावर ढकलून देत असे. गुरुजींनी त्याला सांगितले की मी तुला हा पारस दगड देत आहे. या पारस दगडाने जेव्हा तू लोखंडाला स्पर्श करवशील तेव्हा ते लोखंड सोने बनेल, आणि हा पारस दगड मी तुला 1 महिन्यासाठी देत आहे. जेव्हा 1 महिना संपेल तेव्हा मी तुझ्याकडून हा दगड परत घेईन. तोपर्यंत तू हा दगड आपल्याजवळच ठेव. गुरुजींचा तो शिष्य बाजारात लोखंड खरेदी करण्यासाठी गेला. जेव्हा तो बाजारात लोखंड खरेदी करण्यासाठी पोहोचला तेव्हा त्याला लोखंडाचा भाव खूप महाग वाटला. तो म्हणाला, काही दिवस थांबून घेईन जेव्हा लोखंडाचा भाव कमी होईल. पण त्याच्या बुद्धीत हे बिलकुल आले नाही की या लोखंडाचे मी सोने बनवून खूप जास्त धन कमावू शकतो. पण त्याच्या मनाची सुस्ती, त्याच्या मनाचा आळस यामुळे त्याने ते काम उद्यावर ढकलले. असेच करत करत संपूर्ण महिना संपला. मग गुरुजी त्या शिष्याजवळ आले की सांग, तू किती सोने बनवले? शिष्य म्हणाला की मी अजून सोने बनवायला सुरुवातही केलेली नाहीये. गुरुजी म्हणाले की मला माझा तो पारस दगड परत हवा आहे. शिष्य म्हणाला की नाही, मला थोडा वेळ द्या, मला थोडे सोने बनवायचे आहे. गुरुजी म्हणाले की हा पारस दगड संपूर्ण 1 महिना तुझ्याकडे होता, पण तू काही करू शकला नाहीस, पण आता वेळ संपली आहे. असेच हे आपले जीवन आहे, आपली आयुष्य आहे, आणि हा वेळच पारस दगड आहे. आपण वेळेच्या प्रत्येक क्षणाने आपल्या जीवनाचे सोने बनवू शकतो, पण आपल्याला हे वाटते की आपल्याकडे खूप वेळ शिल्लक आहे. एका दिवशी जीवन जगून घेऊ, एका दिवशी आयुष्यात आनंदी होऊ, पण तो दिवस कधीच येत नाही. आणि आपण आयुष्यभर धावत राहतो, चिंता करत राहतो, दुःखी होत राहतो, पण आयुष्य जगणे आणि आनंदी राहणे आपण विसरून जातो. म्हणूनच गीतेचे ज्ञान आपल्याला हेच शिकवते की तुम्ही आजमध्ये जगायला शिका, या क्षणात जगायला शिका. 3. मृत्यूचे भय व्यर्थ आहे. गीतेचा 3रा उपदेश हा आहे की मृत्यूला घाबरणे पूर्णपणे व्यर्थ आहे. श्रीकृष्णांनी गीतेत म्हटले आहे की हे जग मृत्यूलोक आहे. ज्याचाही जन्म झाला आहे तो एक दिवस नक्कीच मरणार आहे. ज्याचा आरंभ झाला आहे त्याचा अंत अवश्य होईल. आपण त्याला थांबवू शकत नाही. जसे आपण रोज कपडे बदलतो तसेच आपली आत्मा नवीन शरीर धारण करते. मृत्यू फक्त या जीवनाची एक नवीन सुरुवात आहे, या जीवनाचा अंत नाहीये.
आत्मा कधीही मरू शकत नाही आणि ना तर तिला कुणी मारू शकतो. पण मृत्यूची भीती मनुष्याला सर्वात जास्त लागून राहते. मृत्यूचे दुःख पण माणसाला सर्वात जास्त होते. एका झाडावर 2 पक्ष्यांची जोडी राहत होती. त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. त्यांनी सोबत जगण्याची मरण्याची शपथा घेतल्या होत्या. एक दिवस तिथे एक शिकारी आला आणि त्याने एक बाण मारून झाडावर बसलेल्या मादी पक्षाला मारले. तेव्हा तो एकटा नर पक्षी रडू लागला की मी तुझ्याशिवाय कसा जगू शकेन? तुझ्या जागी माझा मृत्यू आला असता. माझे जीवन तुला मिळाले असते. तो रडून रडून खूप विलाप करू लागला. तेवढ्यातच त्या शिकाऱ्याने दुसरा बाण मारला आणि त्या नर पक्षालाही मारले. वास्तविकतेत ही कथा आपलीच आहे. आपणही रडत राहतो जेव्हा कोणी मरते तेव्हा, पण आपल्याला हे माहीत नाही की एक ना एक दिवस आपलेही जीवन संपणार आहे. आपणही त्याच मृत्यूच्या झाडावरच बसलेलो आहोत. पण शरीराचे मिटणे हा आपला अंत नाहीये. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की हे अर्जुना, तुझे आणि माझे अनंत जन्म झाले आहेत. तुला काहीही आठवत नाही, पण मला सगळे आठवते. जो व्यक्ती या सत्याला समजून घेतो की मी इथे या जगात काही वेळेसाठी आलो आहे, त्याच्या जीवनातील सगळे झगडे, सगळे दुःख, सगळ्या चिंताच संपून जातील. जेव्हा या जगातून जायचेच आहे तर दुःख या गोष्टीचे का? राजा आणि धर्मशाळा. पूर्वीच्या काळात साधू महात्मे लोक पायपीट करत असत. प्रवास करत करत ते एका नगरात पोहोचले. ते महात्मा खूप थकले होते. त्या नगरात त्यांनी एक महल पाहिला आणि त्यांनी त्या महालात जाऊन विश्राम करायचे ठरवले आणि ते महालात जाऊन झोपले. जेव्हा त्या महालात तिथला राजा पोहोचला तेव्हा आपल्या पलंगावर त्या महात्म्याला झोपलेलं बघून तो खूप आश्चर्यचकित झाला. राजा त्या महात्म्याला विचारू लागला की तुम्ही या महालात कसे घुसून आलात आणि माझ्या बिछाण्यावर झोपले आहात? महात्मा म्हणाले, हा तुमचा महाल आहे. मला तर वाटले ही धर्मशाळा आहे. राजा म्हणाला, तुम्हाला माझा महाल धर्मशाळा कसा वाटला? तेव्हा महात्म्याने राजाला प्रश्न केला की तुमच्या आधी या महालात कोण राहत होते? तेव्हा तो राजा म्हणाला की माझ्या आधी माझे पिता इथे राहत होते आणि त्यांच्या आधी माझे आजोबा इथे राहत होते. तेव्हा महात्म्याने पुन्हा प्रश्न केला की काय तुम्ही या महालात नेहमी राहणार आहात की तुमच्यानंतर कोणीतरी दुसरे राहील? तेव्हा राजा म्हणाला की माझ्यानंतर माझा पुत्र या महालात राहील. तेव्हा महात्मा राजाला म्हणाले की ज्या जागेवर राहणारे वारंवार बदलतात त्याला घर कसे म्हणू शकता? ती तर धर्मशाळाच आहे. म्हणून तुमचा महाल धर्मशाळा समजून मी इथे रात्र घालवण्यासाठी आलो. या जगाला धर्मशाळा समज. इथे सगळे जीव पाहुणे आहेत. कोणाशीही मोह करू नकोस. सर्व काही स्वप्नासारखे आहे. जर आपण ही गोष्ट समजून घेतली की आपण इथे काही वेळेसाठी आलो आहोत, आनंद करण्यासाठी आलो आहोत, आनंदी राहण्यासाठी आलो आहोत, तर आपली सगळी दुःखच संपून जातील. जेव्हा आपण इथे आपला मोह जमवतो, आपला दावा जमवतो की हे माझे आहे, याला मी सोडू शकत नाही, याच्याशिवाय मी जगू शकत नाही, तेव्हा आपले जीवन दुःखांनी भरून जाते. म्हणूनच जीवनात मृत्यूचे भय त्यागून जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. चौथा उपदेश, मन आणि विचारांवर नियंत्रण. गीतेचा चौथा उपदेश हा आहे की मन आणि विचारांना नियंत्रित केल्याशिवाय जीवनात कधीही शांती आणि समाधान मिळू शकत नाही. अर्जुनाने श्रीकृष्णांना सांगितले की माझे मन बरोबर चुकीचे सगळे काही जाणते, तरीही माझे विचार आणि माझे मन माझ्याकडून नियंत्रित होत नाही. जे मला करायचे आहे ते मी करू शकत नाही आणि जे नाही करायचे आहे ते माझे मन माझ्याकडून जबरदस्तीने करवून घेते. म्हणूनच मी बेचैन झालो आहे, मला शांती मिळत नाहीये. तेव्हा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की त्यासाठी तुला आपला मन आणि विचारांपासून दूर होऊन आपल्या मन आणि विचारांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचा सराव करावा लागेल, अभ्यास करावा लागेल. आणि हे एका दिवसाचे काम नाहीये. जोपर्यंत तू आपल्या मन आणि विचारांची गुलामी सोडत नाहीस तोपर्यंत तुला जीवनात कधीही शांती मिळणार नाही. राजाला शांतीचा शोध. एक राजा होता. तो खूप बेचैन आणि परेशान राहत असे. एक दिवस तो आपल्या गुरुजींजवळ गेला आणि त्यांना म्हणाला की माझे मन खूप बेचैन आहे, मी खूप त्रासात आहे. मी संपूर्ण जगाला जिंकले आहे, माझ्याकडे सगळे काही आहे, पण मी आनंदी नाहीये. माझ्या मनात समाधान नाहीये, शांती नाहीये. तेव्हा गुरुजींनी राजाला सांगितले की तुझ्या नगरात जर एखादा असा व्यक्ती असेल ज्याला समाधान प्राप्त झाले आहे, शांती प्राप्त झाली आहे, तर तू त्याचा एक वेळ कुर्ता परिधान कर, तर तुझ्या जीवनातही शांती येईल. राजा खूप प्रसन्न झाला की हे तर खूप सोपे काम आहे. तो आपल्या राजवाड्यात आला आणि राजसभेत तो सगळ्यांना म्हणाला की तुमच्यापैकी जो कोणी शांत झाला असेल, ज्याला समाधान मिळाले असेल, त्याने आपला कुर्ता मला द्यावा.
त्या बदल्यात तो जितके धन मागेल मी त्याला देईन. सगळे लोक एकमेकांकडे पाहू लागले. पैशाचा मोह आला, पण सगळ्यांना एकमेकांची सच्चाई माहीत होती. कारण कोणाच्याही जीवनात शांती आणि समाधान नव्हते. सगळे आपले डोके खाली करून तिथे उभे राहिले. मग त्या राजाने संपूर्ण नगरात दवंडी पिटवली की ज्यालाही शांती प्राप्त झाली असेल, समाधान प्राप्त झाले असेल, त्याने माझ्याकडे येऊन आपला कुर्ता द्यावा. तो जितके मागेल त्याला तितके धन दिले जाईल. पण एकही व्यक्ती असा मिळाला नाही ज्याला शांती प्राप्त झाली असेल. वास्तविकतेत जेव्हा कोणी मरतो तेव्हा आपण म्हणतो की तो अमुक व्यक्ती आज शांत झाला. कधीही एका जिवंत माणसासाठी ऐकले नाही की एक जिवंत माणूस शांत झाला आहे. राजाचे सैनिक संपूर्ण शहरात शोधत राहिले. मग त्यांना एका झाडाखाली एक महात्मा तपस्या करताना दिसले, ज्यांच्या चेहऱ्यावर एक शांती होती, समाधान होते. ते सैनिक त्या महात्म्याजवळ येऊन विचारू लागले की तुम्हाला शांती प्राप्त झाली आहे, समाधान प्राप्त झाले आहे? तेव्हा महात्म्याने सांगितले, मी पूर्णपणे शांत आहे. मला कोणती चिंता नाही, मला कशाचाही लोभ नाही, मला कोणती इच्छा नाहीये. तेव्हा राजा पण खूप प्रसन्न झाला की शेवटी तो व्यक्ती मिळालाच ज्याला शांती प्राप्त झाली आहे, ज्याला समाधान प्राप्त झाले आहे. तेव्हा राजाने त्या महात्म्याला म्हटलं की हे महात्मा, कृपया करून आपला कुर्ता मला देऊन टाका. त्या बदल्यात तुम्ही जे काही मागाल मी तुम्हाला देईन. ते महात्मा म्हणाले की महाराज, समाधान आणि शांती तर मला मिळाले आहे, पण काय करू, माझ्याकडे घालायला कुर्ताच नाहीये जो मी तुम्हाला देऊ शकेन. जेव्हा राजाने त्या महात्म्याचे हे बोलणे ऐकले की या महात्म्याजवळ घालायला कुर्ताही नाहीये, त्यानंतरही हा महात्मा एकदम शांत आहे. याच्या जीवनात समाधान आहे. मी संपूर्ण आयुष्य धन जोडण्यात लागलो राहिलो, दुनिया जिंकण्यात लागलो राहिलो, पण मला शांती मिळाली नाही, समाधान मिळाले नाही. कारण शांती आणि समाधान ही बाहेरची गोष्ट नाहीये, ती आपल्या आतली गोष्ट आहे. म्हणूनच जोपर्यंत कोणताही व्यक्ती आपल्या मन आणि विचारांना नियंत्रित करत नाही, तोपर्यंत त्याच्या जीवनात समाधान आणि शांती येत नाही. आणि गीतेचे उपदेश आपल्याला हेच शिकवते की जीवनात शांती हवी असेल तर मनाला शांत करायला शिका. 5. वासना, क्रोध आणि लोभ हे विनाशाचे द्वार आहेत. गीतेचा 5वा उपदेश हा आहे की वासना, क्रोध आणि लोभ हे सर्वनाशाचे कारण आहेत. ते नरकाचे द्वार आहेत. ज्याही मनुष्यात हे 3 अवगुण असतात, तो नेहमी दुसऱ्याला दुःख पोहोचवून आपल्यात सुख आणि स्वार्थाची पूर्ती करत राहतो. कोणत्याही गोष्टीची अति वासना करणे, क्रोधी स्वभाव असणे आणि मनात लोभ असणे त्याच्या जीवनातील सुख समाप्त करतात. त्याच्या सगळ्या नात्यांमध्ये विष भरतात. यांना नरकाचे द्वार यासाठी म्हटले गेले आहे कारण ज्या माणसामध्ये अत्यधिक क्रोध, लोभ आणि वासना आहे त्याचे संपूर्ण जीवन विषारी बनून जाते. त्याला मेल्यानंतर नाही तर जिवंतपणीच इथे नरकाचे दर्शन होते. 6. सर्व देव एकच आहेत. गीतेचा 6वा उपदेश हा आहे की सगळे भगवान एकच आहेत, कोणी लहान मोठा नाहीये. सगळे एका परब्रह्म परमाज्ञाची वेगवेगळी रूपे आणि नावे आहेत. श्रीकृष्णांनी गीतेच्या 10व्या अध्यायात विभूती योगात सांगितले आहे की जगात जेवढेही देवी देवता आहेत ते सगळे माझीच विभूती आहेत. मीच शिव आहे, मीच इंद्र आहे, मीच यक्षराज कुबेर पण आहे, मीच अग्निदेव आहे. देवांचा गुरु बृहस्पती पण मीच आहे. समुद्र पण मीच आहे. अक्षरांमध्ये ओम पण मीच आहे. काळाचा महाकाल पण मीच आहे. संपूर्ण जगाचा नाश, उत्पत्ती आणि पालन करणारा पण मीच आहे. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की माझ्यावर विभूतींना कोणताही अंत नाहीये. म्हणून सगळे भगवान, सगळे नाम, सगळे देव माझीच रूपे आहेत. म्हणूनच तू कोणत्याही देव किंवा ईश्वरामध्ये कधीही भेदबुद्धी ठेवू नकोस, कधीही कोणाला लहान मोठा समजू नकोस. आणि गीतेचा उपदेश आपल्याला हे शिकवतो की कधीही दुसऱ्याच्या इष्टदेवतेला लहान समजू नये किंवा या गोष्टीवर झगडे करू नयेत की कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे. 5. सुखाची इच्छाच शेवटी आपल्या दुःखाचे कारण बनते. गीतेचा 7वा उपदेश हा आहे की सुखाची इच्छाच शेवटी आपल्या दुःखाचे कारण बनते. श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की मनुष्य जितकी सुखांची लालसा आणि इच्छा करतो तितक्याच त्याच्या इंद्रिया सुखभोगात आसक्त होतात, तितकाच माणूस संसाराच्या सुख आणि आकर्षणाचा गुलाम बनतो.
आणि जितका तो सुखाच्या मागे धावेल तितकेच त्याला दुःखाचा अनुभव पण घ्यावा लागेल. कारण हा संसाराचा नियमच आहे. ज्या गोष्टी सुरुवातीला मनाला खूप आकर्षित करतात त्यानंतर खूप दुःख देतात, आणि ज्या गोष्टी सुरुवातीला कठीण वाटतात त्यानंतर आपल्याला खूप उपयोगी पडतात. 8. परमेश्वरावर विश्वास ठेवा. गीतेचा 8वा उपदेश हा आहे की जो मनुष्य जगातील सगळे आधार सोडून फक्त भगवंतालाच आपला आधार मानतो, त्याची प्रत्येक गरज तो ईश्वर पूर्ण करतो. त्याची सर्व प्रकारे रक्षा तो परमात्माच करतो. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो व्यक्ती माझाच आधार मानतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वहन करतो. योगक्षेमं वहाम्यहम अर्थात जी गोष्ट मिळाली नाहीये तिची प्राप्ती करून देणे त्याचे नाव योग आहे, आणि जी गोष्ट जीवनात मिळाली आहे तिची रक्षा करणे त्याचे नाव क्षेम आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात की जे माझ्यावर अवलंबून राहतात त्यांना जे हवे आहे ते मी नक्कीच देतो, आणि त्यांची सर्व प्रकारे मी रक्षा पण करतो. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.